नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे जे अंतर्गत लाभार्थी आहेत, आ आम्हाला डिसेंबर महिन्याची पेन्शन कधी मिळणार याच्याच प्रतीक्षेत आहेत. आज पुन्हा हेल्पलाईनवरती कॉल झाला होता. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब आलेली आहे, की अजून लक्षात घ्या, की संपूर्ण महाराष्ट्रात जी-आरचं जे काही अधिकृत संकेतस्थळ आहे, या ठिकाणी देखील आज जी-आर प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. आज तारीख आहे बघा, आजची तारीख 23 डिसेंबर आहे. तरीही अद्याप अजूनपर्यंत शासन निर्णय हा प्रसिद्ध करण्यात आलेला नाहीये. आणि संबंधित विभागामध्ये कॉल केल्यानंतर माहिती समोर आलेली आहे, की जो डिसेंबर महिन्याची जी काही पेन्शन वितरित केली जाणार आहे, ती याच महिन्यामध्ये, याच आठवड्यामध्ये वितरित केली जाणार आहे. ही माहिती समोर आलेली आहे. आणि आज देखील संबंधित विभागामार्फत एकच माहिती मिळाली, दिव्यांग लाभार्थी असतील तर यांना जे वाढीव अनुदान द्यायचं आहे, तर यांचं जे बायफर्गेशन आहे, हे सुरू आहे. त्याचबरोबर त्यांची कागदपत्र पडताळणी असेल, यांचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे पेन्शन वितरणाला उशीर होतोय, अशा प्रकारची माहिती समोर मिळालेली आहे. आणि याच्याबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजून असे लाभार्थी आहेत, की जे लाभापासून वंचित आहेत. त्यांचं अकाउंट असेल किंवा त्यांचं जे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गतचा जो लाभ आहे, तो त्यांना डी ॲक्टिव्ह झालेला नाहीये. अशा प्रकारच्या अनेक कारणामुळे या लाभार्थ्यांना जो लाभ आहे, तो मिळावा यासाठी प्रयत्न चालू आहेत. आणि संबंधित कॉल रेकॉर्डिंग व्हिडिओ आपल्या ग्रुपवरती आपण या टेलिग्राम चॅनलवरती शेअर सुद्धा केलेले आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळू शकतात. पण संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी माहिती दिली, तर पेन्शन वितरण आपण डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत आपण करणारच आहोत. पण याच्यामध्ये केवळ डिसेंबर महिन्याचीच पेन्शन लाभार्थ्यांना दिली जाणार आहे. सर्वसाधारण लाभार्थी असतील यांना ₹1,500 चा लाभ आणि संजय गांधी निर्धार योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थी असतील, तर यांना नवीन पेन्शन प्रणाली म्हणजेच लक्षात घ्या, की ₹2,500 चा लाभ दिला जाणार आहे. आणि याच्यामध्ये डी-बी-टीद्वारे सगळ्याच लाभार्थ्यांना ऑन बोर्डवरती आणण्याचं काम आणि के-वाय-सी असेल किंवा इतर कागदपत्रांची जी काही छाननी आहे किंवा पडताळणी आहे, तर यांची पूर्तता या ठिकाणी करण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे पेन्शन वितरणाला उशीर होत आहे, अशी माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे सध्या तरी डिसेंबर महिन्याचीच पेन्शन पुढील या काही दिवसांमध्ये वितरित होणार आहे. 2 महिन्याची पेन्शन एकत्रित येणार नाहीये, हे मात्र आता स्पष्ट झालेलं आहे. असे अनेक व्हिडिओज येत आहेत, की 2 महिन्यांची पेन्शन एकत्रित मिळणार का मिळाली तर आनंदाची बातमी आहे. पण संबंधित विभागामार्फत माहिती मिळाली आहे, की केवळ डिसेंबर महिन्याचीच पेन्शन लाभार्थ्यांना मिळणार आहे. केवळ या आठवड्यामध्ये प्रतीक्षा करायची आहे आणि पेन्शन येणारच आहे. आणि ती तारीख आहे 31 तारखेच्या आतमध्ये तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. तर अशा प्रकारची आताची ही महत्त्वाची आणि शेवटची अपडेट होती. तर सर्व जे काही लाभार्थी आहेत यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. तुम्हाला जर काही शंका असतील, तर आपण व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर ही होती लय भारी माहिती, माहिती जी बदल घडवते. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.